Hello children and welcome back to our this session of English class. मी मानसी एकदा परत तुमचं स्वागत करते आपल्या इंग्लिशच्या नवीन सेशन मध्ये. आज आपण आपला जो चॅप्टर होता अ लेटर फ्रॉम हिंगोली हेलाच कंटिन्यू करू आणि आपलं लेटर पूर्ण करून बघू की आपण त्याच्यात काय काय समजू शकतो. तर चला वाचूया अ लेटर फ्रॉम हिंगोली. तर आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये हा चॅप्टर सुरू केला होता अ लेटर फ्रॉम हिंगोली, जो की बेसिकली एक लेटर एक पत्र आहे जो की एक मुलगा रमन आपल्या मामाला लिहितो आहे, संजू मामाला. रमन राहतो हिंगोलीला आणि तिचा संजू मामा राहतो सागरोलीला. तर हा पत्र रमननी हिंगोलीहून सागरोलीला पाठवला आहे. ह्याच्यामध्ये आपण आतापर्यंत हे वाचून चुकलोय की रमन सांगतोय की त्यांनी सागरोलीला किती मजे केले आपल्या मामाकडे आणि ते किती छान दिवस होते आणि तो सागरोलीला किती मिस करतो आहे, हे सगळं त्यांनी याच्यामध्ये लिहिलंय. आणि त्यांनी लिहिला की त्यांनी स्विमिंग एन्जॉय केली तिथे मंजरा नदीवरती, त्याच्या बँक्स वरती, म्हणजे त्याच्या नदीच्या किनाऱ्यावरती त्यांनी तेजस आणि अवधूत जे त्याचे मामी भाऊ होते त्यांच्या बरोबर तो खूप खेळला. आणि त्यांनी बालाघाट हिल मध्ये वॉक केल्या लंब्या लंब्या आणि रायडिंग अ बफेलो, बफेलो म्हणजे म्हसवरती तो फिरला बसून. आणि असे सगळे त्यांनी खूप तिथे मजे केले. तर हे आतापर्यंत आपण लास्ट सेशन मध्ये वाचून चुकलो. आता आज आपण ह्याच्या पुढे वाचूया. दॅट लंच, वाव. म्हणजे लंच म्हणजे काय असतं, आपलं जे दुपारचं जेवण असतं त्याला आपण म्हणतो लंच. जे सकाळी आपण नाश्ता करतो त्याला आपण म्हणतो ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण म्हणजे लंच आणि रात्रीचं जेवण म्हणजे डिनर. तर अशा प्रकारे ब्रेकफास्ट, लंच, डिनर. इथे म्हटलंय दॅट लंच म्हणजे दुपारचं जेवण, लंच वाव म्हणजे तो त्या जेवणाला आठवण करून त्याला खूप छान वाटतंय. आता मी तुम्हाला लास्ट सेशन मध्ये परत सांगितलं होतं एक्सक्लेमेशन मार्क्सच्या बाबतीत तुम्हाला आठवण असेल. इथे परत पहा दोन जागी आल्या एक्सक्लेमेशन मार्क, दॅट लंच आणि वाव दोन्हीकडे. म्हणजे ते खूप तो आश्चर्याने आणि खूप त्याला एक्साइटमेंट होत आहे ते आठवण करून, तर म्हणून त्यांनी इथे परतचे एक्सक्लेमेशन मार्क्स लावले. दॅट लंच वाव. आमरस विथ कुरडई, पापड्या अँड कांदा भाजी. तर म्हणजे ह्याच्यात तो आठवण करतोय की त्यांनी त्या जेवणात काय काय खाल्लं होतं. आमरस विथ कुरडई, आमरस होतं, कुरडई होतं आणि पापड्या होत्या आणि कांदा भजी होती. हे सगळं त्या दिवशी जेवणामध्ये त्यांनी खाल्लं. मीरा मामी इज अ ग्रेट कुक. ठीक आहे, तर मीरा मामी त्याच्या मामीचं नाव आहे. ती एक ग्रेट कुक आहे. कुक म्हणजे कोण, जे स्वयंपाक बनवतं त्याला कुक म्हणतात. तर ती खूप छान कुक आहे, ती खूप चांगली कुक आहे, स्वयंपाक करते. अ मास्टर शेफ, मास्टर शेफ आपण कुणाला म्हणतो, शेफ म्हणजे जर तुम्ही मोठ्या मोठ्या हॉटेलांमध्ये झाले तर तिथे जे लोक स्वयंपाक बनवतात खूप मोठे 5 स्टार आणि अशा टाईपच्या हॉटेल्समध्ये, तर त्यांना म्हणतात शेफ. ठीक आहे, तर हा मुलगा तिथे मीरा मामीला म्हणतोय की ती खूप छान कुक आहे, ती माझ्याकरता मास्टर शेफ आहे, म्हणजे कोणत्या मास्टर शेफ पेक्षा कमी नाहीये, ती खूप छान स्वयंपाक करते. आजीज श्रीखंड, ठीक आहे, आजीने श्रीखंड केलं असेल तर आजीज श्रीखंड वडी इज इनकम्पेरेबल. आजीची श्रीखंड वडी केलेली ती इनकम्पेरेबल म्हणजे ज्याचं कुणाशी कंपॅरिझन नाही होऊ शकत, ज्याची तुलना नाही होऊ शकत कुणाशी. तर ती जी श्रीखंड वडी होती आजीची केलेली ती अगदी अप्रतिम होती, खूपच छान होती. हाऊ आय एन्जॉयड रीडिंग द बाउंड व्हॉल्युम्स ऑफ किशोर, चंपक अँड कुमार इन काका आजोबास लायब्ररी. ठीक आहे, मग तो आठवण करतोय की मी किती एन्जॉय केलं, मी किती मजे केले. रीडिंग द बाउंड व्हॉल्युम्स, रीडिंग म्हणजे वाचणं, वाचून. बाउंड व्हॉल्युम्स म्हणजे मोठ्या मोठ्या व्हॉल्युम्स म्हणजे मोठ्या मोठ्या पुस्तका. ठीक आहे, खूप साऱ्या पुस्तका. कसल्या पुस्तका, किशोर, चंपक आणि कुमार, या 3 पुस्तकांची नावं आहेत जे लहान मुलांचे पुस्तकं असतात. तर ते तिथे पुस्तका होत्या, त्यांनी किती एन्जॉय केलं यांना वाचून. इन काका आजोबाज लायब्ररी, काका आजोबा जे होते त्यांच्या लायब्ररीमध्ये ह्या पुस्तका वाचून त्यांनी खूप मजे केली. जसं तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसतंय, हे बघा किती मोठ्या पुस्तका ठेवलेल्या आहेत. ते दिस इज अ लायब्ररी, लायब्ररी म्हणजे जिथे खूप साऱ्या पुस्तका तुम्हाला भेटू शकतात. तर असंच त्यांच्या काका आजोबाची लायब्ररीमध्ये खूप पुस्तका होत्या जे त्यांनी वाचल्या. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू माय विजिट टू सागरोली नेक्स्ट इयर. आता हा काय म्हणतोय, रमन म्हणतोय की मी आता, लुकिंग म्हणजे पाहणं, फॉरवर्ड म्हणजे पुढे. ठीक आहे, फॉरवर्ड म्हणजे पुढे. तर मी आता पुढे बघतोय की मी परतचे सागरोलीला पुढच्या वर्षी व्हिजिटला येईन, म्हणजे परत राहायला येईन एकदा. म्हणजे त्याला इतकं छान वाटलं की तो म्हणतोय मी
नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी परत येईन आणि परत काही दिवस तिथे राहून जाईन. गिव्ह माय रिगार्ड्स टू आजी, आजोबा, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी. ठीक आहे, रिगार्ड्स आपण कुणाला देतो, जसं आपण मराठीमध्ये म्हणतो की नमस्कार, मोठ्यांना नमस्कार असं म्हणतो ना, तसंच इंग्लिशमध्ये जेव्हा आपण म्हणतो मोठ्यांना ते रिगार्ड्स म्हणतात. ठीक आहे, जेव्हा आपण मोठ्यांकरता संबोधित करतोय तर हे जितके लोकांचे नाव लिहिले सगळे मोठे या रमणपेक्षा, तर म्हणून त्यांनी गिव्ह माय रिगार्ड्स, माझे रिगार्ड्स द्या. जसं आपण मराठीत लिहितो की नमस्कार सांगा, तर तसं गिव्ह माय रिगार्ड्स. ठीक आहे, टू आजी, आजोबा, राजू मामा, शैला मामी, मीरा मामी, अँड लव्ह अँड बेस्ट विशेस टू तेजस अँड अवधूत. आता तेजस आणि अवधूत जे आहे ह्याचे भाऊ आहे, हे ह्याच्या वयाचे किंवा ह्याच्याहून लहान आहेत, तर म्हणून ह्यांना काय दिलंय, ह्यांना रिगार्ड्स नाही दिलंय, ह्यांनी म्हटलं लव्ह म्हणजे प्रेम. ठीक आहे, ह्यांना प्रेम आणि बेस्ट विशेस, आपण बेस्ट विशेस देतो ना कुणाला, आपल्या जे वयाचे वयगटाचे असतात त्यांना, तर ते लव्ह, प्रेम आणि बेस्ट विशेस टू तेजस अँड अवधूत. तर आपल्याहून जे लहान असतात त्यांना आपण नमस्कार नाही करत, आपल्या बरोबरीचे असतात त्यांना आपण असं म्हणतो ना की त्याला प्रेम. तर लव्ह अँड बेस्ट विशेस टू तेजस अँड अवधूत. ठीक आहे, आणि लास्ट मध्ये काय लिहिलंय, योर्स लव्हिंगली रमन. ठीक आहे, मी तुम्हाला कालही सांगितलं, मी तुम्हाला लास्ट सेशन मध्येही सांगितलं होतं, तुमच्या लास्ट सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हे एक इनफॉर्मल लेटर आहे. तर इनफॉर्मल लेटर म्हणजे आपण आपल्या नातेवाईकांना, खूप जे सख्खे असतात, खूप आपले जवळचे असतात त्यांना लिहितो आपण. तर म्हणून इथे योर्स लव्हिंगली रमन हे आपण लिहिलंय, म्हणजे की लव्हिंग म्हणजे काय असतं, जे प्रेमळ. ठीक आहे ना, तर तुमचाच आपला रमन, म्हणून हे इथे लिहिलंय. लास्ट मध्ये इथे लिहिलंय PS. हे PS चा मतलब आहे प्लीज सी. P म्हणजे प्लीज अँड S म्हणजे सी, म्हणजे कृपया पहा. सी म्हणजे काय असतं, पाहणं. तर प्लीज सी, कृपया पहा. आय एम सेंडिंग 2 पोस्टल स्टॅम्प्स फॉर तेजस, म्हणजे की मी धाडतोय, सेंडिंग म्हणजे धाडणं, मी धाडतोय 2 पोस्टल स्टॅम्प्स. कुणाकरता, तेजस, तेजस करता धाडतोय. अँड अ मॅच बॉक्स कव्हर फॉर अवधूत, आणि एक मॅच बॉक्सचा कव्हर. मॅच बॉक्स म्हणजे काय असतं, माचिसचा खाली डबा. ठीक आहे, त्याचा कव्हर फॉर अवधूत, ह्याच्याकरता, अवधूत करता. पोस्टल स्टॅम्प्स तुम्हाला माहिती नाही, जे पत्रांवरती असं स्टॅम्प्स लागलेले असतात त्यांना पोस्टल स्टॅम्प्स म्हणतात. तर असं या दोघांकरता धाडतोय फॉर देअर कलेक्शन, म्हणजे हे लोक कलेक्ट करत असतील तर त्यांच्याकरता तो हे 2 वस्तू धाडतोय. तर अशा प्रकारे आपण ही जी लेटर होती, जी चिठ्ठी होती, ही आपण पूर्ण वाचली आणि आज नीट प्रकारे समजून घेतली. आता बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, हे आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये करून चुकले आहेत, क्वेश्चन आन्सर्स. ठीक आहे, नेक्स्ट आपण हेही आपण करून चुकले आहोत. लिस्ट द इंटरेस्टिंग थिंग्स दॅट रमन डिड एट सागरोली, की सागरोलीला त्यांनी काय काय मज्जे केले, आपण हे सुद्धा करून चुकलो आहोत. नेक्स्ट आहे स्पॉट द एक्सक्लेमेशन्स इन द लेटर अँड कॉपी द सेंटेन्सेस. तर ह्याच्यात काय करायचंय, आपण जिथे जिथे एक्सक्लेमेशन मार्क्स वाचले आहेत, मी तुम्हाला आजच्या आणि मागच्या दोन्ही सेशन मध्ये एक्सक्लेमेशन मार्क्सच्या बारेमध्ये नीट प्रकारे सांगितलं आहे. तर तुम्हाला काय करायचंय, आता लेटर परतच नीट एकदा वाचायचं आहे, पाहायचं आहे, आणि जिथे जिथे हा असा मार्क तुम्हाला दिसेल तो लाईन आपली कॉपी करून कॉपीत लिहायची. ठीक आहे, कॉपी करायची ते सेंटेन्सेस. जसं की मी तुम्हाला सांगते, हे पहा, इथे आहे, एका जागी लिहिलं आहे दॅट लंच वाव, हे लिहिलंय इथे, तर हे इथे एक्सक्लेमेशन मार्क्स आले, तर हे तुम्हाला लिहायचंय आपल्या कॉपीमध्ये. ठीक आहे, आणि असंच हाऊ आय एन्जॉयड रिडिंग द बाउंड व्हॉल्युम्स ऑफ किशोर चंपक अँड कुमार इन काका आजोबास लायब्ररी, तर इथे पण हे आलं एक्सक्लेमेशन मार्क, तर ही सेंटेन्स पण तुम्हाला लिहायचंय. तर असे आपल्याला शोधायचे ज्या सेंटेन्सेस मध्ये एक्सक्लेमेशन मार्क्स असतील त्यांना. असंच इथे जर बघितलं जाय तर हाऊ वंडरफुल वर द डेज वी स्पेंट एट सागरोली. ठीक आहे, इथे आला एक्सक्लेमेशन मार्क, तर हा 1 सेंटेन्स. अनफॉर्गेटेबल मोमेंट्स, इथे परत आला एक्सक्लेमेशन मार्क. तर हे सगळे जितके सेंटेन्सेस आहेत तुम्हाला हे आपल्या कॉपीमध्ये, नोटबुकमध्ये हे नोट करायचे, हे लिहायचे आहे एक्सक्लेमेशन मार्क्स वाले सेंटेन्सेस. ठीक आहे, तर हे तुम्ही कराले. त्याच्यानंतर आहे, आता आपण एक एक्सरसाइज बुकची ह्याची एक्सरसाइज आपण परतसे बघूया की कशी करायची.
तर आपला क्वेश्चन नंबर 4 जो होता बुकचा, आज आपण ह्याला करू. फाइंड अँड कॉपी द नॉन इंग्लिश वर्ड्स इन द लेटर. आता आपण लेटर वाचला आणि आपण हे बघितलं की ह्याच्यामध्ये लेटर तर इंग्लिश मध्ये आहे, पण ह्याच्यामध्ये खूप सारे मराठीचे शब्दही आलेले आहेत. आलेत ना खूप सारे मराठीचे शब्द. तर आपल्याला ते नॉन इंग्लिश वर्ड जे आहेत ते लेटर मधून शोधून आणि ते इथे लिहायचे आहेत. तर ते कोणते कोणते होते? आमरस, कुरडई, पापड्या, कांदा भाजी, श्रीखंड वडी, आजी, आजोबा. तर हे असे सगळे हे नॉन इंग्लिश वर्ड्स होते. म्हणजे हे आपले बेसिकली कोणते आहेत? मराठीचे शब्द आहेत. हे इंग्लिशचे वर्ड्स नाहीये. इंग्लिशमध्ये यांना नाही वापरत आपण यांना मराठीतच वापरतो. सेकंड आहे मेक अ लिस्ट ऑफ युअर फेवरेट फूड्स डिशेस. म्हणजे काय करायचं? तुम्हाला एक लिस्ट बनवायची आपल्या स्वतःच्या फेवरेट फूडचं, जे तुम्हाला स्वतःला आवडतं किंवा डिशचं. हाऊ मेनी ऑफ द वर्ड्स आर इन इंग्लिश. ठीक आहे. तर जसं मी इथे काही लिहिलेले आहे तसंच तुम्ही पण तुमच्या आवडीचे काही शब्द लिहा जे की तुमचे फेवरेट फूड असो. ठीक आहे, जे तुम्हाला खूप आवडतात असं सोचा आणि अशी एक लिस्ट बनवा. आणि त्याच्यानंतर त्यातनं आपल्याला पाहायचं आहे की किती त्याच्यातनं डिशेस, किती वस्ता इंग्लिश मध्ये आहे त्यांचे नाव. आता इथे बघा आन्सर मी लिहिलाय पुरणपोळी. पुरणपोळी सगळ्यांना आवडते ना, तर पुरणपोळी लिहिली. पिझ्झा, पिझ्झा खूप छान लागतो. केक, पावभाजी, इडली. ठीक आहे. तर हे मी असे 4-5 नावं लिहिले. आपण याच्यात खूप सारे ऍड करू शकतो जितके चाहे तितके. मी हे तुम्हाला एक्झाम्पलच्या रूपात दाखवते की कसं आपल्याला आन्सर लिहायचं आहे. ह्याच्यात तुम्ही आपल्या मनाने आपले आवडीच्या वस्तूंचे नावं लिहा, ऍड करा या लिस्टमध्ये. तर पुरणपोळी, पिझ्झा, केक, पावभाजी, इडली. आता आपल्याला ह्याच्यात काय करायचंय? हाऊ मेनी ऑफ द वर्ड्स आर इन इंग्लिश. म्हणजे ह्याच्यात इंग्लिश वर्ड्स किती आहेत? आता मला पट सांगा की किती आहेत? 1 2 3 4 5. ठीक आहे, 5 टोटल आहेत आयटम्स. ह्याच्यातले इंग्लिश किती आहेत सांगा? व्हेरी गुड, 2. ठीक आहे ना. पिझ्झा, केक. कारण की हे दोन्ही जे वर्ड्स आहेत हे इंग्लिशचे वर्ड्स आहेत. तर आपण काय लिहू आन्सर? 2 ऑफ देम आर इंग्लिश वर्ड्स. कारण की हे 2 शब्द आहेत. तर 2 ऑफ देम आर इंग्लिश वर्ड्स. आणि तुम्ही जी लिस्ट बनवाल त्याच्यात जे काही जितकेही इंग्लिशचे वर्ड्स असतील तुम्हाला असं लिहायचं 2च्या जागी तितकं तुम्हाला 3 4 5 जितके तुम्ही नावं लिहाल त्यात इंग्लिशचे जितकेही असतील ते तुम्हाला लिहायचंय. सपोज तुम्ही या लिस्टमध्ये 10 वस्तू लिहिल्या आणि त्याच्यात 6 वस्तू इंग्लिश आहेत. ठीक आहे, इंग्लिश नाव आहेत त्यांचे. तर तुम्ही काय लिहाल? 6 ऑफ देम आर इंग्लिश वर्ड्स. कळलं? तर असं आपल्याला एक लिस्ट बनवायची आहे आणि त्याच्यात इंग्लिश वर्ड्स छाटायचे. नेक्स्ट आहे लिस्ट 5 ऑफ युअर फेवरेट बुक्स ऑर स्टोरीज. ह्याच्यात तुम्हाला आपल्या आवडीचे 5 पुस्तका किंवा कहाण्या, ठीक आहे ना, असे त्यांचे नावं लिहायचे आहेत. तुम्ही पुस्तकं वाचता की नाही अगोदर ते हे सांगा. वाचता ना? व्हेरी गुड. जर नाही वाचता तर वाचनची आपली जी आहे सवय करा, हॅबिट करा. खूप छान असतं वाचणं. तर अशा आपल्याला 5 पुस्तकांचे नावं किंवा कहाण्यांचे नावं लिहायचे आहेत. हाऊ मेनी ऑफ द नेम्स आर इन इंग्लिश. आणि त्याच्यात तुम्हाला सांगायचंय की किती नावं इंग्लिशची आहे. म्हणजे हा प्रश्न पण ह्याच्या आधीच्या प्रश्नासारखाच आहे. 5 पुस्तकांचे किंवा कहाण्यांचे नावं लिहायचे आणि मग त्याच्यात सांगायचे की किती नावं इंग्लिशचे आहेत. किंवा नसतील तर काही गोष्ट नाही की कोणतेच इंग्लिशचे नाहीये असंही असू शकतं. त्याच्यात काही गोष्ट नाही. ठीक आहे. आता मी ह्याच्यात लिहिलाय आन्सर पहा. श्यामची आई. ही कहाणी तुम्ही वाचलीये ना? श्यामची आई, गोट्या. या पुस्तकात तुम्ही वाचल्याच असतील, कहाण्या तुम्हाला माहितीच असतील असं मी मानून चालते. गुलिव्हर्स ट्रॅव्हल ही फार छान पुस्तक आहे. ठीक आहे. गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स, रॉबिन हुड, सिंड्रेला. तर अशा प्रकारे मी या 5 पुस्तकं आणि कहाण्यांचं म्हणजे की इथे नावं लिहिली आहेत. 3 ऑफ देम आर इंग्लिश नेम्स. आता याच्यातनं किती इंग्लिश आहेत बघा? 1 2 3. कारण की या दोन्ही तर मराठी आहेत. तर ह्याच्यात 1 2 3 इंग्लिश आहेत. तर म्हणून मी लिहिलं 3 ऑफ देम आर इंग्लिश नेम्स. की ह्याच्यातनं 3 जे आहेत त्या इंग्लिश नेम्स आहेत. तसंच तुम्ही तुमच्या आवडीचं लिहा 5 पुस्तकांचे कहाण्यांचे नावं आणि त्याच्यातनं इंग्लिश किती आहेत ते लिहा. जर इंग्लिश नसतील तर तुम्ही हे लिहू शकतात की नन ऑफ देम. म्हणजे की ह्याच्यातनं कोणतीच नाही. ननचा मतलब काय असतो? कोणतीच इंग्लिश नाही आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण खूप छान छान वस्तू शिकलो. एक तर आपण आज तो पत्र पूर्ण वाचला.
की कसं रमननी किती छान तिथे मजे केले आपल्या आजी आजोबाकडे आणि सगळी मस्ती केली. त्यानंतर आपण एक्सरसाइजेस केल्या आज याच्या वेगवेगळ्या, की कसं त्यांना पाहायचं, कसं करायचं. ठीक आहे. आज आपण खूप छान काही नवीन गोष्टी शिकलोय. आता आपल्याला काय करायचं आहे, की आपला हा सेशन आता संपल्यावरती परतचे तुम्ही हे जे सेशन्स आहेत हे परतचे बघा एकदा, नीट समजा, प्रोनन्सिएशन बघा की कसं होतं वर्ड्सचं आणि छानपैकी परत त्या वर्ड्सला तुम्ही बोलणं शिका. एक्सक्लेमेशन मार्क्सचा जो एक्सरसाइज होता तोही तुम्हाला करायचा आहे आपल्या वहीमध्ये, तर तो सुद्धा करा. अशा प्रकारे आजचं आपलं सेशन इथेच संपतो आहे. तुम्हाला हा सेशन छान वाटला ना? मला तर खूप मजा आली. ओके. तर आता आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये भेटूया. बाय. हॅव अ गुड डे.